बातमी महत्वाची हाती येते। शिर्डीहून देवदर्शन करून परतणाऱ्या ट्रॅव्हल्सला आग लागलेली आहे आणि यात एका बालकाचा होरपळून मृत्यू झाल्याची ही माहिती मिळते। ही घटना घडलेली आहे उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवरती, महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरती असलेल्या हुमनाबाद तालुक्यात पहाटे हा अपघात झालेला आहे। आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्याला अधिक माहिती देतील। राहुल, या आगीमागचं नेमकं कारण कळू शकलेलं आहे का? ट्रॅव्हल्सला अचानक आग कशी लागली? बहुधा असं होतं रेश्मा की जी वायरिंग नसते अशा गाड्यातली, ती वायरिंग जर जास्त गतीनं वाहनं जात असतील किंवा कुठे लिकेज असेल तर ती वायरिंग पेट घेते आणि मग असं मटेरियल नेहमीच अशा गाड्यांमध्ये असतं की जे इन्फ्लेमेबल आहे। बहुधा असं झालं असा प्राथमिक अंदाज आहे। आणि आंध्र प्रदेशमधून, विशेषतः हैदराबाद मधून शिर्डीला येणाऱ्या भाविकांची संख्या ही सातत्यानं वाढती आहे। अशी ती गाडी होती जी हैदराबाद शहरातली सगळी मंडळी आहे, 44 जण त्या बसमध्ये होते आणि काल दुपारच्या सुमाराला ते शिर्डीवरून परत जात होते। आज जेव्हा हुमनाबादच्या जवळ पहाटे ही गाडी आली तेव्हा अचानक पेट घेतला त्या गाडीने आणि जे जखमी झालेत दुर्दैवानं रेश्मा, त्याच्यामधले जे 6 जण आहेत त्यातली 3 छोटी बाळ आहेत की जी 5 वर्षाच्या आतमधली, आणि जे बाळ मयत झाले ते सुद्धा 3 वर्षाच्या आतमधलं बाळ आहे। बाकीच्याही बऱ्याच प्रवाशांना जखमा झालेल्या आहेत। सुदैवानं राष्ट्रीय महामार्ग मुंबई हैदराबाद रस्त्यावरची ही घटना असल्यामुळं आंध्र प्रदेशमधली जी 108 ची जी सर्व्हिस आहे, कर्नाटकची जी 108 ची सर्व्हिस आहे, त्या अँब्युलन्स तातडीनं तिथे गेल्या आणि त्यांनी मग त्या प्रवाशांना बाहेर काढलेलं आहे। गाडी जर आपण बघितली तर पूर्णपणे जळून खाक झाली आहे। सुदैव एवढंच आहे की ती जर गाडी चारही बाजूनं पेटली असती, ती समोरच्या बाजूनं गाडी पेटली आणि त्यामुळे प्रवाशांना एक्झिट विंडोज मधनं बाहेर काढता आलं, परंतु जर समोरच्या बाजूनं गाडी पेटली, जर एक्झिट विंडोज नसती तिथे तर मग मात्र फार मोठी जीवितहानी झाली असती। अद्याप तरी जे 6 जखमी आहेत त्यातल्याही 3 बालकांची प्रकृती चिंताजनक आहे रेश्मा। राहुल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।